मी विकास लिंबोरे, राहणार शिवरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. आमच्या शिवरी गावामध्ये स्थानिक आमदार निधीतून इनामवस्ती या ठिकाणी 10 लाख रुपयाच्या निधीचा रस्त्याचं काम करण्यात आले आहे. ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं आहे. इस्टिमेट प्रमाणे काम झालं नाही. त्या कामासंदर्भात ज्यावेळेस आम्ही पाहणी केली, ठेकेदारांना ज्यावेळेस फोनवरती बोलण्यात आलं की काम इस्टिमेट प्रमाणे झालं नाही, तेवढे काम तुम्ही इस्टिमेट प्रमाणे करून द्या. तर त्यांना 2दा-3दा आम्ही बोलल्याच्या नंतर देखील ते म्हणले की काम इस्टिमेट प्रमाणे झाले आहे. आम्ही पुन्हा विनंती केली की साहेब, इस्टिमेट प्रमाणे काम झालं नाही, ते काम तेवढे इस्टिमेट प्रमाणे करून द्या. तर ठेकेदाराचं म्हणणं आलं की काम इस्टिमेट प्रमाणे झाले, तुम्हाला जे काय करता येईल ते तुम्ही करू शकता. त्यानंतर आम्ही एक अर्ज बनवला. तो अर्ज उपअभियंता सासवड या ठिकाणी दिला, तहसीलदारांना एक दिला, प्रांतांना एक दिला, जेजुरी पोलीस स्टेशन आणि सासवड पोलीस स्टेशन या ठिकाणी दिला. बाकीच्या ठिकाणी याकरता दिला की आम्ही त्यांना फक्त माहितीसाठी दिलेले आहे. उपअभियंत्याला मेन अर्ज आम्ही केला की आम्ही पालखी गेल्याच्या नंतरनं 20/7 रोजी आम्ही जर काम ते इस्टिमेट प्रमाणे नाही झालं तर आम्ही उपअभियंत्याच्या कार्यालयासमोर त्या ठिकाणी उपोषण करणार आहोत. तहसीलदार साहेबांनी काय सांगितलं? तहसीलदार साहेबांना आम्ही माहितीसाठी प्रत दिलेली आहे. पण ज्यावेळेस आम्ही उपअभियंत्यांच्या ऑफिसमध्ये अर्ज दिला, त्यांना सांगितलं की कामाची पाहणी करा. त्यांनी अर्ज घेतला, पोच वगैरे दिली आणि वरिष्ठ कार्यालयात आम्ही अर्ज पाठवून त्याच्यावरती तुम्हाला प्रतिक्रिया देऊ. पण गेले 6-7 दिवस झाले अर्ज देऊन, अजूनही आम्हाला कोणाचा फोन किंवा तिथं पाहणीला कोणी आलेलं नाही. तुम्ही आता उपोषणाच्या भूमिकेवरती थांबा? हो, निश्चित. जर आमच्या मागणीप्रमाणे जर रस्त्याचं काम त्या तारखेपर्यंत नाही पूर्ण झालं तर आम्ही त्यांना सांगितलं जाय की आम्ही उपोषण करणार, आम्ही त्याच्यावरती ठाम आहोत.